नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शौर्य आणि ऊर्जा बोलत असतात. ऊर्जा शौर्यासोबत बोलत आहे. ऊर्जा शौर्याला सांगते की शौर्य, खरंच म्हणजे मला ना 2 दिवस कळलंच नाही रे, हे सगळं काय होत होतं, काय अवस्था झालेली, खरंच कळत नव्हतं या सगळ्या गोष्टी. तेव्हा शौर्य म्हणतो, म्हणजे ऊर्जा? तेव्हा ऊर्जा म्हणते, तू बरा झालायस ना, खरंच खूप बरं वाटलं. असं म्हणत शौर्य आणि ऊर्जा दोघंही बोलत आहेत. शौर्य ऊर्जाला म्हणतो की काय हे, म्हणजे एक गोळी घेतली आणि एवढा फरक पडलाय? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो शौर्य, तुझ्याबद्दलचे माझे जे सगळे गैरसमज होते ते सगळे मिटलेले आहेत. शौर्य मात्र मुद्दामच ऊर्जाला चिडवत असतो. मला ना खरंच असं वाटतंय, म्हणजे ह्याच्यासाठी जर अख्ख्या गोळ्या किंवा हे सगळं काय जर होणार असतं तर हे आधीच केलं असतं ना. एवढं सोपं होतं तुझा विश्वास मिळवणं आणि तुझ्या बाबतीत या सगळ्या गोष्टी करणं. मला माहीतच नव्हतं ग ऊर्जा, असं शौर्य ऊर्जाला मुद्दाम बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे शौर्याला ऊर्जा म्हणते, काय रे शौर्य, बाद झालं हे सगळं, हे अजिबात असं बोललेलं मी खपवून घेणार नाही या तुझं. असं म्हणत ऊर्जा शौर्याला ओरडत असते, त्याला सांगत असते की बाद झालं, हे चालणार नाही या अजिबात. त्याच वेळी शौर्य ऊर्जाला म्हणतो, का काय झालं? ऊर्जा म्हणते की असलं बोलू नकोस तू, कारण शौर्याला असं वाटत आहे की त्याने हे सगळं केलं म्हणूनच ऊर्जाचा गैरसमज दूर झालाय, पण तसं नाहीये. सत्य परिस्थिती काय आहे ही ऊर्जाने जाणून घेतली. नक्की काय प्रॉब्लेम झालेले होते या सगळ्या गोष्टींचा शोध लावला आणि त्यानंतरच ऊर्जाने हा सगळा निर्णय घेतलेला आहे. आजीने सगळं सत्य तिच्या समोर आणलेलं होतं. आजीने स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि मगच इकडे ऊर्जाला कळलेलं आहे की कशामुळे हे सगळं झालेलं होतं. त्याचबरोबर शौर्य मात्र ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा, मी खरंच सांगते तुला की माझ्याकडून कुठलीच गोष्ट अशी नाही झालेली, मी तुला कधी फसवलेलं नाहीये, तुझ्याशी मी खोटं वागलेलो नाहीये. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की मला माहिती आहे शौर्य, तू माझ्याशी कधीच खोटं वागलेला नाहीये किंवा तुझ्या मनात कोणत्याच गोष्टी कधी चुकीच्या पद्धतीनं नव्हत्या आणि आपल्या प्रेमाबद्दल सुद्धा ते सुद्धा तू खरं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा ऊर्जा सांगत असते की शौर्य, मला ना खरंच म्हणजे कळलं नाहीये की हे सगळं काय होऊन बसलेलं होतं, पण माझ्याकडे या सगळ्या गोष्टींमुळं मला ना खरंच कळत नाहीये की मी काय बोलू आता. पण जे काय झालेलं आहे त्यामध्ये तुझी कोणतीच चूक नाहीये हे मला माहिती आहे. तेव्हा शौर्य म्हणतो, खरंच? ऊर्जा म्हणते की हो, खरंच तुझी कोणतीच चूक नाहीये, तुला तुला विनाकारण दोष देण्यातही अर्थ नाहीये, ही गोष्टही मला माहिती आहे. असं इकडे शौर्याला ऊर्जा सांगते. ऊर्जा शौर्याशी बोलत आहे. शौर्याला सुद्धा बरं वाटत असतं. शौर्य म्हणत असतो की ठीक आहे, पण ऊर्जा मला सांग, ज्या माणसाने गोळी चालवली ती माणसं सापडली का? काय झालंय नक्की? काय कशामुळे झालेत ह्या सगळ्या गोष्टी? कळेल का हे सगळं? असं शौर्य आणि ऊर्जा बोलत आहेत. ऊर्जा म्हणते की नाही, अजूनपर्यंत कोणीही सापडलेलं नाही, कारण तो माणूस लवकरच सापडला पाहिजे. इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघांचेही तेच बोलणं चालू आहे, कारण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यानंतर हे सगळं सत्य आता समोर येणार असतं. शौर्य आणि ऊर्जा. तेव्हा ऊर्जा म्हणते की मला माहिती आहे शौर्य, तुझं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे, तू मनापासून माझ्यावरती प्रेम करतो, ही गोष्ट मला माहिती आहे. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो, पण ऊर्जा, तुझ्या प्रेमाचं काय? तेव्हा ऊर्जा शौर्याकडे पाहत असते, त्याचा हात हातात घेते. शौर्य मात्र ते शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेला असतो की नक्की ऊर्जाकडून काय उत्तर मिळणार आहे. कारण ऊर्जाने तिच्या प्रेमाची कबुली याआधी दिलेली होती, पण आत्ताच्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. आता सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने चालू आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडतंय त्यामुळे मात्र प्रश्न पडलेले असतात. तेव्हा ऊर्जा वारंवार शौर्याला बोलत आहे आणि शौर्य सुद्धा विचारत आहे की नक्की काय झालंय, कळेल का मला, कशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंही बोलत आहेत. तेव्हा शौर्याला ऊर्जा सांगत असते की हो शौर्य, माझंही तुझ्यावरती, आणि ती बोलायला सुरुवात करते आणि तेवढ्यातच थांबते. नक्की काय झालंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो, पण तेवढ्यात शौर्य म्हणतो, काय झालं, बोल ना ऊर्जा. ऊर्जाचे हे शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेला असतो शौर्य. ऊर्जा आणि शौर्य दोघंही हसत आहेत. नक्की काय झालंय, कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार चाललेला असतो. पण इथेच मात्र आता माशी शिंकते आणि ते म्हणजेच अर्पिता तिथं आलेली असते. अर्पिता जेव्हा तिथं आलेली आहे ते पाहून इकडे शौर्याला मात्र
आता धक्का बसलेला असतो. शौर्यला माहिती असतं की नक्कीच काहीतरी वेगळे प्रॉब्लेम होणार आहेत. इन्स्पेक्टर माने तिथं आहेत. आता इन्स्पेक्टर माने आलेले आहेत आणि म्हणत असतात की स्टेटमेंट घेणं खूप गरजेचं होतं, म्हणूनच मी आलेलो आहे. मला माहिती आहे तुमची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी, आत्ताची कंडिशन, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण स्टेटमेंट घेणं ही तेवढंच गरजेचं होतं. त्यानंतर इकडे आता तिकडे हर्षवर्धन जहागीरदार विचारतो की काय झालं, सापडला का तो माणूस, नक्की काय झालेलं आहे त्या माणसाच्या बाबतीत, कळेल का मला, असं हर्षवर्धन विचारत असतो. तेवढ्यातच तिथे शिर्के आलेला असतो आणि शिर्के म्हणतो काय झालं, कुठेपर्यंत आलाय तपास. हर्षवर्धन म्हणतो की मला लवकरात लवकर कळलं पाहिजे की तो माणूस कोण आहे आणि त्या माणसाला इकडे माझ्या समोर हजर करायचं आहे. काही झालं तरीही त्या माणसाला मला माझ्या पद्धतीने हँडल करायचं आहे. आता मात्र इकडे शिर्के आणि त्याचबरोबर हर्षवर्धनला इन्स्पेक्टर माने सांगत आहेत की बरोबर आहे सर, पण एक प्रॉब्लेम झाला. आम्ही जे स्केच बनवलेलं होतं, गोळी झाडणारी व्यक्ती ती नाहीये, दुसऱ्या व्यक्तीनं गोळी झाडलेली आहे, तर आता पुढची दिशा ठरवता येईल. आणि इकडे ऊर्जा आता शौर्याचा हात हातात घेऊन त्याच्या प्रेमाची कबुली देणार असते आणि त्याचबरोबर तिथे अर्पिता येते आणि अर्पिता म्हणते अरे शौर्य कसा आहेस तू. ऊर्जाला तिनं आल्या बाजूला केलेलं असतं. शौर्य कसा आहेस तू, खरंच आता मी तुला ना माझ्या नजरेसमोर अजिबात बाजूला होऊ देणार नाही, काहीही झालं तरीही तू माझ्यासोबतच असला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींचं बोलणं तिचं चालू झालेलं आहे. आता शौर्याच्या लक्षात येतं की काय प्रॉब्लेम होणार आहे, कारण ऊर्जा तिथं आहे आणि हिने डायरेक्टली सुरुवात केली आहे की आपलं लग्न होईपर्यंत मी तुला माझ्या नजरेच्या समोरून बाजूला होऊ देणार नाही. इकडे शिर्के म्हणतात की लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ही कोर्ट केस सोडवली पाहिजे. हर्षवर्धनचं म्हणणं असतं हुळबुट्टे कुठे आहे. तेव्हा माने सांगू लागतात की हुळबुट्टे साहेबांना वाशीला एका केससाठी पाठवलेलं आहे आणि तिथून ते सगळं मॅनेज करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनासाठी खालीच मी हे सगळं करत आहे. मग इकडे शिर्के आलेले असतात. शिर्केचे शब्द ऐकून हर्षवर्धनला जवळजवळ धक्का बसलेला असतो, कारण शिर्के आत्ता आलेला आहे. इकडे शौर्याची अवस्था काय होती, शौर्य कशा पद्धतीने बोलत होता, हे सगळं चालू असतं. पण आता शिर्के अचानक आल्यामुळं आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेले आहेत आणि सगळे त्याच प्रश्नांच्या उत्तरात असतात. पण आता अर्पिताने येऊन इथे वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. अर्पिताचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही मला आता ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि आपलं लग्न होईपर्यंत मी अजिबात तुझ्यापासून कुठेही बाजूला जाणार नाही. आता मात्र इकडे अर्पिताचं हे बोलणं ऐकून ऊर्जाला धक्का बसतो. ऊर्जा म्हणते हे सगळं काय आहे, कारण ऊर्जाला याबद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणजे शौर्य आणि अर्पिता या दोघांचं लग्न जमलंय या कोणत्याच गोष्टीबद्दल ऊर्जाला कुठलीच कल्पना नाही. आणि ऊर्जा पाहते, शौर्याच्या लक्षात येतं. अचानक ऊर्जा तिथून निघून गेलेली असते. शौर्य म्हणत असतो की ऊर्जा मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण ऊर्जा तर तिथं नाही, ऊर्जा तर निघून गेली. आता मात्र प्रश्न उभा राहतो आणि इकडे हर्षवर्धन तर भयानक चिडलेला आहे. हर्षवर्धनचं म्हणणं आहे की कोण तो गोळी घालणारा माणूस आहे, त्याला लवकरात लवकर आणून माझ्या पुढे हजर करायचं आहे. आता हर्षवर्धन ज्या पद्धतीने बोलत आहे ते पाहून मात्र शिर्केचे धाबे दणाणलेले आहेत. शिर्केला कळायचं बंद झालेलं आहे. शिर्के म्हणत असतात पण तुम्हाला का यामध्ये वकील साहेब तुम्हाला का लक्ष घालायचंय. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की ही केस आता फक्त पोलीस डिपार्टमेंट पुरती मर्यादित नाहीये, तर ही केस आता माझ्यासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. माझ्यासाठी ही केस पर्सनल झालेली आहे, असं इकडे हर्षवर्धन सांगत असतं. तेव्हा मात्र शिर्केला कळायचं बंद झालेलं आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता शौर्यला कळलेलं आहे ऊर्जा. शौर्य म्हणतो ऊर्जा. तेव्हा मात्र इकडे अर्पिता सांगते गेली ती, तिचा काय संबंध इथं, कारण तिचा काय संबंध आहे हे अर्पिताला कुठं माहिती, कारण शौर्य आज जिवंत आहे ते फक्त आणि फक्त अर्पितामुळं, ऊर्जामुळं. कारण ऊर्जा जर नसती तर आज शौर्य हा जो दिसतोय जिवंत सगळ्यांच्या समोर तो राहिलाच नसता. एकतर गोळी चालवल्यानंतरही तिने हॉस्पिटलला आणलं आणि जे मॅजिक झालेलं आहे ज्याच्यामुळं शौर्य शुद्धीवर आलेलं आहे ते सुद्धा फक्त आणि फक्त ऊर्जामुळे झालेलं आहे. तर इकडे शौर्याच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ऊर्जा मात्र शौर्यासाठी वाटेल ते करायची तयारी असते. पण नेमकं असं घडलंय की ज्यावेळेस ऊर्जाने आता होकार द्यायचा होता, तिच्या
तिच्या मनातलं प्रेम ती सांगणार होती, तिला शौर्यबद्दल काय वाटतं ते सांगणार होती आणि तेवढ्यात अर्पिताने येऊन गोंधळ घातलेला आहे. इकडे शौर्याच्या मनात विचार चालू झालेत, म्हणजेच त्याच्या लक्षात आले की इकडे गोंधळ असा झालाय आणि त्यामध्ये आता कळलेलं आहे ते म्हणजेच शौर्याला की ऊर्जाचा गैरसमज झालाय. तेवढ्यातच विजया तिथे येते आणि विजया म्हणते, चला चला आपल्याला डिस्चार्ज मिळणार आहे, डॉक्टरांनी आज तुला घरी घेऊन जायला सांगितलंय. खरंच आता तुला घरी गेल्यावर चांगल्या चांगल्या गोष्टी खाऊ घालेल आणि तुला लवकर बरं करेल. खरंच देवाचेच उपकार झाले. आणि अर्पिता, तू आलीस आणि एवढी चांगली बातमी मिळाली. तुला माहितीये का, शौर्याचा चेहरा पडलेलाच होता, पण तू आली आणि त्याचा चेहरा खुललेला आहे. म्हणजे असे गोड गैरसमज हे विजयाने करून घेतलेले आहेत. तेव्हा शौर्य म्हणत असतो की आज मी सगळ्यांच्या समोर आहे, आज मी आत्ता शुद्धीवर आलोय, आज मी जिवंत आहे, माझा चेहरा खुलला आहे. त्याचं कारण ही अर्पिता नसून ऊर्जा आहे आणि ऊर्जामुळे हे पॉसिबल झालेलं आहे, असं शौर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे ऊर्जा रडतच बाहेर येते, पण आजींच्या लक्षात ही मात्र गोष्ट आलेली आहे. आजींना कळलेलं आहे की नक्की काहीतरी झालंय. मग आजी म्हणतात, अगं ऊर्जा काय चाललंय हे, शौर्याला डिस्चार्ज मिळतोय, आता घरी घेऊन जायचंय, त्यानंतर तुमची भेट होणार आहे का, आणि मग हे सगळं काय करतेस तू, तुला कळतंय का या सगळ्या गोष्टींबद्दल, अगं तू त्याच्यासोबत थांबणं गरजेचं आहे आणि आता हे सगळं काय बोलतेस तू. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की तसं नाहीये, आता तुम्ही आहात ना सगळेजण. तेव्हा आजी म्हणतात की ऊर्जा काय झालंय, मला असं वाटतंय की तू शौर्यासोबत थांबायला हवाय, आता त्याला तुझी गरज आहे, डॉक्टरांनीही सांगितलंय की नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, कसं माहिती आहे का, त्याला माझी गरज नाही आहे. इथं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला कळलेल्या आहेत. नक्की त्याला कोणाची गरज आहे, काय आहे, याबद्दलही माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं त्याला माझी गरज नाही आहे, इथं सगळेजण तुम्ही आहात. तेव्हा आजींच्या लक्षात येतं ऊर्जा हे सगळं का बोलतीये. कारण आजी म्हणतात की जेव्हा ऊर्जा आणि शौर्य तिथं होते तेव्हा अर्पिता तिथं गेलेली आहे आणि आता ऊर्जाचा मोठा गैरसमज झालाय, ही गोष्ट आजींच्या लक्षात आलेली आहे. आणि तेव्हा मात्र आजी ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की अगं जरा शांतपणे घे, पण ऊर्जाच्या डोक्यात तेच विचार आहेत. आणि अर्पिताने जे सांगितलेलं आहे की आपलं लग्न होईपर्यंत, म्हणजेच ऊर्जाच्या लक्षात येतं की ते शौर्य आणि त्याचबरोबर अर्पिता यांचं लग्न ठरलेलं आहे. पण ही गोष्ट आजींच्या नजरेतून मात्र चुकलेली नाही. त्यांना सुद्धा कळलेलं आहे की नक्की काय झालेलं आहे आणि ऊर्जाच्या मनामध्ये असे गैरसमज काय झालेले आहेत, हे सगळं लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आजी ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ऊर्जाला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नाही. ऊर्जाच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झालेले आहेत. ऊर्जाला कितीही समजवलं तरीही तिच्या लक्षात येत नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे. त्याचबरोबर आता इकडे पूर्वा वाट बघत असते, काय झालं असेल, ऊर्जा कशी असेल. मी म्हणजे तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या लक्षात नाही आलं का, हे सगळं काय घडतंय, असे विचार कुमुदिनीच्या डोक्यात, इकडे पूर्वाच्या डोक्यात सुरू आहेत. नक्की ऊर्जा तिथं गेली कुठं आणि काय झालं असेल, शौर्य कसं असेल, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा धावत आलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत आहे की नक्की तिकडं काय झालेलं असणार आहे. तेव्हा पूर्वा विचारते काय झालं. तेव्हा ऊर्जा म्हणते, तुला माहिती आहे काही, अगं शौर्य शुद्धीवर आलाय आणि तो बरा झालाय असं डॉक्टरांनी सांगितलंय, त्याला आज डिस्चार्ज मिळणार आहे. मी त्याच्याशी खूप बोलले, तो हसत होता, खुश होता. आई म्हणते, खरंच ऊर्जा, खरंच चांगली गोष्ट आहे गं, म्हणत आईसुद्धा म्हणजे पूर्वासुद्धा आता इकडे देवाच्या समोर हात जोडून उभी असते. या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि नेमकं त्याच वेळेस इकडे पूर्वा म्हणते की ऊर्जा, मला काही प्रश्नांची उत्तरं हवीत. आता तसं म्हटल्याबरोबर पूर्वाला इकडे ऊर्जा म्हणते काय झालं. तेव्हा पूर्वा विचारू लागते की मला खरं सांग, म्हणजे शौर्य आत्ता जो खुश आहे तो तुझ्यामुळं आहे, हे बरोबर आहे, पण तू एवढी धावत का गेली. मी आत्ता तुझा चेहरा बघते, गेले 2 दिवस तुझा चेहरा काय झाला होता. म्हणजे शौर्याने फक्त मदत केली म्हणून का आणखी काही कारण आहेत, कशामुळे तुझी कंडिशन अशी झालेली होती, कशामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, हे कळेल का मला, नक्की सांगशील का काय झालेलं आहे, असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ऊर्जा सांगते की नाही आई, माझ्या डोक्यात असं काहीही नाही, असं स्पष्टपणे इकडे ऊर्जाने सांगितलंय. आता शौर्य त्याचबरोबर हर्षवर्धन घरातले सगळेजण बोलत असतात. त्यावेळेस शौर्य हर्षवर्धनला म्हणत असतो की डॅड, काय झालं, ते मारेकरी सापडले का. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की नाही, अजून तरी नाही, पण तू या गोष्टींमध्ये नको पडूस, या गोष्टींमध्ये तू पडायची काहीच गरज नाही. आणि तेव्हा शौर्य म्हणतो, पण का,
मी का या गोष्टींमध्ये पडायचं नाही असं विचारलं जातं. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर आता हर्षवर्धन त्याला सांगतो की हे बघ तू पेशंट आहे, आणि त्याला आदित्यही तेच सांगत असतो की या सगळ्या गोष्टी आम्ही बघून घेऊ, तू पेशंट आहे त्यामुळं तू या सगळ्या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही असं सांगितल्यानंतर इकडे ऊर्जाला पूर्वा स्पष्टपणे विचारत असते की मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तू दे. मला खरं सांग की तुझं खरं शौर्यावर प्रेम नाही, म्हणजे आत्ता तू जे काय गेलेली होती ती शौर्याच्या प्रेमासाठी नव्हती गेलीस. असे अनेक प्रश्न तिला पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिला हवी असतात आणि त्या प्रश्नांसाठीच हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही, एक गोष्ट लक्षात ठेव आई, काहीही झालं तरीही मी शौर्यासोबत कधीच लग्न करणार नाही हा निर्णय ऊर्जाने घेतलेला आहे. आणि तेव्हा मात्र धक्का बसलेला आहे तो म्हणजे पूर्वाला. त्यानंतर आता इकडे हर्षवर्धन त्याचबरोबर सगळ्यांना जे काही प्रश्न पडलेले आहेत की नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. आणि मग आजीला हे सगळे प्रश्न विचारले जातात आणि आजीला विचारलं जातं की नक्की काय. तेव्हा मात्र इकडे आजी सांगू लागते की ते दोघंजण फक्त एकमेकांना ओळखत नाहीत, तर त्या दोघांचं एकमेकांवरती तेवढंच प्रेम आहे. हे दोघंजण एकमेकांवरती खूप प्रेम करतात. ही गोष्ट इकडे आजीने आता हर्षवर्धन त्याचबरोबर घरातील सगळ्यांना सांगितलेली आहे. आणि इकडे ऊर्जाने तिचा निर्णय पूर्वाला सांगितलेला आहे की मी शौर्यासोबत कधीच लग्न करणार नाही, कारण त्याचं लग्न ऑलरेडी जमलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा आता पूर्वाला कळलेली आहे, म्हणजे ऊर्जाच्या बाबतीत ऊर्जाने जो निर्णय घेतलाय तो सांगितलेला आहे आणि तिला मात्र आता धक्का बसलेला आहे, कारण करणार काय हा मोठा प्रश्न पुढे उभा राहिलेला आहे. तर ऊर्जा आणि शौर्य हे दोघं कसे एकत्र येतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.